नमस्कार. आज महिला पत्रकारांच्या संमेलनात आपण सगळे आहोत आणि खडतर परिस्थितीत ग्राउंड रिपोर्टिंग करणाऱ्या महिला पत्रकारांच्या बद्दल आपण आता सगळेजण चर्चा करणार आहोत. खरं तर आधीच खडतर परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण खूप वेळेच्या आपण मागे आहोत. पण जो आपला तासभर आहे तो आपण चर्चा करूया. आणि आपल्याकडे आज या पॅनेलवर अतिशय दिग्गज, तुम्ही सगळ्यांनी त्यांची ओळख ऐकलेली आहे, अशा पत्रकार आहेत आणि त्यांचे अनुभव आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरतील याची मला खात्री आहे. मगाशी जसा उल्लेख झाला की तानुबाई बिर्जेंपासून सुरू झालेली मराठी पत्रकारितेचा वारसा आपण सगळेजण पुढे चालवतोय आणि पुढे चालवणार आहात तुम्ही सगळ्याजणी, ज्या मला भविष्यातल्या पत्रकार इथं दिसत आहेत. तो आपण सगळा प्रवास आज खबर लहरियापर्यंत किंवा बाई माणूस पर्यंत येऊन पोहोचला हे आपण बघतो की प्रत्येकाच्या, जसं आता कल्पना मॅडम म्हणाला की प्रत्येकाच्या हातात माईक आलाय किंवा प्रत्येकाच्या हातात माध्यम आलंय, त्यामुळं कोणीही पत्रकार होऊ शकतो आणि इतक्यापर्यंतचा हा मोठा आणि दीर्घ प्रवास आहे. तर या सगळ्या प्रवासामध्ये महिला कशा आल्या, त्यांनी कसे पाय रोवले आणि त्यांनी कसं काम करायला सुरुवात केली हे कल्पना मॅडमनी आपल्याला त्यांच्या भाषणामधनं सांगितलेलं आहे, त्याच्याकडे परत नको जायला. पण आज ज्या 4 जणी आहेत, आज आपल्याशी ज्या चर्चा करणार आहेत, त्यातला पहिला मुद्दा हा आहे की सगळ्या जणी ह्या ग्राउंड रिपोर्टिंग करताना त्यांच्याकडे आपण जाणारच आहोत की काही जणी प्रत्यक्ष रिपोर्टिंग करतायत, काही जणी वेगळ्या पद्धतीने काम करतायत. पण मला हा पहिला प्रश्न विनयाला विचारायचा आहे. बाय द वे, विनयाचा काल वाढदिवस होता, आपण सगळेजण तिला शुभेच्छा देऊया. विनय, मला असं विचारायचं आहे की तू सगळ्या प्रकारच्या माध्यमामध्ये काम केलेलं आहेस, तर तुला ग्राउंड रिपोर्टिंग करायचंय आपल्याला आणि प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन करायचं, हे सगळं तू जेव्हा पत्रकारितेमध्ये आलीस तेव्हा टीव्ही हा थोडा सेटल झालेला असेल कदाचित, आणि टीव्हीवर एक पत्रकारिता करताना कदाचित एक ग्लॅमर असतं, त्या ग्लॅमरमुळे तू तिकडे वळलीस का, आणखीन काय तुझ्या डोक्यामध्ये होतं हे करताना? नाही, टीव्हीच्या ग्लॅमरमुळे तर अजिबातच नाही वळले मी. इनफॅक्ट मी जेव्हा टाइम्स ऑफ इंडियाला पत्रकार होते, पुण्याला होते, त्यावेळेला 2008चा अतिरेकी हल्ला झाला होता आणि त्यावेळेला आम्ही अक्षरशः तो लाईव्ह हल्ला न्यूजरूममध्ये बघितला होता. आणि त्यावेळेला बरेच प्रश्न मनात निर्माण झाले होते की ह्याच्यामुळे आपल्या सिक्युरिटीवर काही परिणाम होतोय का. त्या क्षणापासून मला वाटतं, पण तेव्हा ऑलरेडी पत्रकारिता सुरू झाली होती. म्हणजे इनफॅक्ट जेव्हा मी एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझम, जे भारतातलंच नाही तर आशियातलंही कदाचित एक प्रख्यात असं कॉलेज समजलं जातं पत्रकारितेसाठी, तिथे मी खरं तर टीव्हीचा कोर्स पूर्ण केला आहे. म्हणजे तिथे एकमेव अशी जागा आहे जिथे BBC येऊन शिकवतं तुम्हाला एक वेगळं मॉड्यूल आणि तुम्हाला BBCचं वेगळं सर्टिफिकेशन मिळतं. आणि तरीही मी प्रिंटमध्ये आले, कारण की द हिंदूपासून खरा माझा पत्रकारितेचा प्रवास मुंबईतूनच सुरू झाला. आणि टीव्हीची त्यावेळेलाही अशी फार भुरळ नव्हती. त्याबद्दल वलय असतं, सगळ्यांच्याच मनात असतं, पण प्रत्येक फॉर्मचा स्वतःचा एक ठसा असतो आणि तो ठसा तुम्हाला तुमचं साधारणपणे इन्क्लिनेशन कळतं की तुम्ही कशासाठी जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकता. तर जास्त इश्यू बेस्ड रिपोर्टिंग, फार धावपळ, म्हणजे धावपळ म्हणण्यापेक्षा माझं, आता मी रेडिओमध्ये काम केलंय, ऑल इंडिया रेडिओमध्ये असू देत किंवा विद्यावाणीमध्ये असू देत, डिजिटलमध्ये काम केलेलं आहे, नेटवर्क 18ला असताना टीव्हीमध्ये काम केलेलं आहे, प्रिंटमध्ये काम केलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी 5-5 वर्ष वगैरे असं बऱ्यापैकी वर्ष केलं असल्यामुळे आता मी अधिकारवाणीने हे सांगू शकते की प्रिंटमध्ये जास्त काम असतं. म्हणजे लोकांना असं वाटतं की अरे टीव्ही म्हणजे कसं काय तुम्ही मॅनेज करता बाबा. टीव्हीमध्ये फक्त तुम्ही त्या क्षणी तिथे तुमच्या गाडीत बसलं पाहिजे आणि गाडीतून फिरलं पाहिजे आणि त्या क्षणी त्या वेळेला तुम्ही बूम घेऊन तिथे असलं पाहिजे. ह्याच्या पलीकडे प्रिंटच्या टीव्हीच्या हार्डवर्कची किंवा खूप धावपळ कष्ट करण्याची व्याख्या नसते. म्हणजे खूप काही इंटेलेक्च्युअली तुम्ही करताय किंवा ॲनालिसिस करताय किंवा ग्राउंड बेस्ड रिपोर्टाज हे तुम्ही रिपोर्ट्स घेऊन हाफ ॲन आवर्स वगैरे करताय. मी जोपर्यंत टीव्हीत गेले तोपर्यंत तो काळ बऱ्यापैकी संपला होता, त्यामुळे टीव्हीचं हार्डवर्क मी टीव्हीमध्ये जाईपर्यंत संपलं होतं. पण प्रिंटमध्ये ते रिगर अजूनही मला वाटतं बऱ्यापैकी प्रमाणात आहे. म्हणजे अजूनही
तुम्ही जर का म्हटलात की एखादा इश्यू घेऊन आम्ही 800 शब्द लिहितो, 1000 शब्द लिहितो, 2000 शब्द लिहितो, जे की टीव्हीमध्ये हाफ एन आवर 1 आवरच्या प्रमाणात असतं, तर ते अजूनही कॅरी केलं जातं, त्याला अजूनही व्हॅल्यू आहे. त्यामुळे मला नाही वाटत की टीव्हीच्या वलयामुळे मी तिकडे वळले. टीव्ही हॅपन टू मी अँड इट हॅपन लेटर टू मी जस्ट ॲज अन ऑपॉर्च्युनिटी ओपनड अप. पण मी मुळात प्रिंटमध्येच काम सुरू केलं आणि आता पुन्हा प्रिंटमध्येच आलेली. आणि ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर मला एक गोष्ट खूप अभिमानाने सांगावीशी वाटते की आत्ता माझ्या टीममध्ये द हिंदूमध्ये मुंबईत मॅक्सिमम महिला पत्रकार काम करतात. महिला पत्रकार राजकारण कव्हर करतात, महिला पत्रकार इश्यू बेस्ड गोष्टी लिहितात आणि त्याच्यासाठी कुठेही म्हणजे ना कुठे आडकाठी आहे ना कुठे असं हे पब्लिश होईल हे पब्लिश होणार नाही ह्याचं क्रायटेरियॉन हा फक्त ती स्टोरी कशी लिहिली गेली आहे एवढाच असतो. आणि त्यामुळे तुम्ही काय करू शकता तर तुम्ही स्वतःचं एक आयलंड गार्ड करू शकता. जसं कल्पना मॅम पण आत्ता म्हटल्या की महिलांना खूप जास्त प्रमाणात कष्ट करावे लागतात हे प्रूव्ह करायला की तुम्ही केपेबल आहात. तुम्ही म्हणजे मला आता गेली 15-16 वर्ष जेव्हापासून मी मुंबईत काम करते मला एकदाही आठवत नाही की बाबा कुठे संध्याकाळी निवांत नेटवर्किंगला बसलोय गप्पा, जे की खरं तर आता मला लक्षात येतं की खूप महत्त्वाचा भाग आहे प्रत्येक प्रोफेशनल माणसाच्या आयुष्यातला, जे पुरुष खूप सहज करतात. प्रेस क्लबमध्ये बसतील किंवा दारू प्यायला बसतील, जे काही वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये त्यांचं एकत्र येणं असतं. महिलांच्या प्रायोरिटीज एवढ्या असतात, आपल्याला काम करायचं असतं, घर सांभाळायचं असतं, बाकीच्या कमिटमेंट्स असतात की हे जे आपण एकमेकींबरोबर बसून एकमेकींना बूस्ट करून एक इन्फॉर्मल नेटवर्क बनवून आपण नसताना आपल्याबद्दल कोणीतरी चांगलं बोलणारी हवी हे आपण स्वतःहून कॉन्शियसली बिल्ड करू शकत नाही. हा मला असं वाटतं की आपला कुठेतरी आपण ह्यात कमी पडलो का किंवा ह्यात विचार नाही केला का. तर त्या दृष्टीने मला माझ्या धावपळीत जेवढं शक्य आहे तेवढं मी त्यातल्या त्यात पुश करायचा प्रयत्न करते. पण माझं जे आयलंड आहे ते मी आत्ता मला असं वाटतं की ते राखून आहे. महिला पत्रकार त्यांनी चांगलं काम करावं आणि त्यांना कुठेही महिला आहे तू राजकीय बीट करू नकोस, जे मलाही इनफॅक्ट सांगितलं गेलं होतं सुरुवातीला. मला खूप इंटरेस्टिंगली माझी बॉसही महिलाच होती पण तिने मला सांगितलं तू नको त्याच्यात पडूस, तू जाऊ दे म्हणजे. पण आज मी करते राजकीय बीट कव्हर. पण मला असं वाटतं की आपला बुरुज आपण राखणे एवढं तरी करू शकणं फार झालं. नाही, तू तुझा बुरुज राखलेलाच आहेस. आणि जसं आपण नेहमीच म्हणतो की न्यूजरूममध्ये जितक्या महिलांची संख्या वाढेल तितकं सगळं मीडियाचं चित्र बदलेल. ते हळूहळू बदलत चाललंय आणि ते असंच तुझ्यासारखी आणखी माणसं येवत न्यूजरूममध्ये डिसाइडिंग पोझिशनवर येवत, ज्याच्यावर आपण बोलणार आहोत आज नंतरच्या परिसंवादामध्ये, आणि हे चित्र बदलत जाऊ. तू जे म्हणालीस की हार्डवर्क तुलनेने कमी असतं किंवा काय म्हणायचं आपल्याला की जेवढं तुम्हाला प्रिंटमध्ये करायला लागतं तेवढं कदाचित टेलिव्हिजनमध्ये करायला लागत नाही असं. पण कदाचित प्राचीबद्दल आपण जेव्हा बोलू तेव्हा ते काही तसं दिसत नाही मला. ती भयंकर धावपळ करणारी मुलगी आहे आणि ती टीव्हीवर पण धावपळ करताना दिसते. मागे तर ती किती करत असेल आपल्याला कल्पना आहे. तर मला त्यामुळे मला तिच्याकडे वळूया आपण. आणि मला आता तिला असं विचारायचं की सगळ्यांना आपल्याला आठवत असेल की गेल्या वर्षीची विशाळगडाची घटना आणि तिथे ज्या पद्धतीने खूप वेगळ्या पद्धतीने तिने ते रिपोर्टिंग केलं होतं. मगाशी कल्पना मॅडम किंवा राही मॅडम कुणाच्या तरी बोलण्यात आलं की सगळ्याच प्रकारच्या बातम्या ह्या सारख्या दिसतात. तर कधीतरी आपल्याला अपवाद दिसतात रिपोर्टिंगमध्ये, तर तो तसा अपवाद होता. सगळी माध्यमं एका वेगळ्या प्रकारे विशाळगडाचं रिपोर्टिंग करत असताना ती जे काही रिपोर्टिंग करत होती ते खूप वेगळं होतं. तर मला जाणून घ्यायला आवडेल की तेव्हा नक्की काय घडलं होतं आणि तिने ते नक्की कसं कव्हर केलं. आणि आपण जे म्हणतोय की खडतर परिस्थिती, तर ती खडतर परिस्थिती तिने ती कशी अनुभवली, तर मला आवडेल तिच्याकडून जाणून घ्यायला. मी म्हटलं माझ्या कलिग्स हसतायत कारण स्वस्थ बसायचं नाही, हा कुठेतरी पिंड आहे माझा. आणि म्हणजे अगदी आता अशा संस्थेत काम करते मी जिथे फोकस्ड रिपोर्टिंग होतं, तरीही माझी अवस्था तीच आहे. पण विशाळगडाचा तुम्ही उल्लेख केलात, त्याच्या आधी फक्त एक, मी सहज इथे यायच्या आधी काय आहे परिस्थिती म्हणून असा विचार करत होते. काही महिने झाले असेल, या घटनेला वर्ष झालं असेल मला वाटतं.
आमची सहकारी योगिता लिमये तालिबानचा उल्लेख झाला म्हणून मला ही घटनाही आठवली. मुलाखत घ्यायला गेली होती आणि तिथला जो मंत्री किंवा माध्यमांसाठी बोलणारा जो प्रतिनिधी होता, तर त्यांनी असं सांगितलं होतं की महिलेच्या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. सो मुलाखतीला ती इथे बसली आहे, ट्रान्सलेटर इथे बसलाय आणि मुलाखत देणारा माणूस त्या ट्रान्सलेटरकडे बघून उत्तर देतोय, कारण महिला प्रश्न विचारणार हे म्हणजे ते पचनी पडणारं नव्हतं. तर मी योगिताला म्हटलं की असं असेल तर म्हणजे आपला एक ॲटिट्यूड असतो ना की नाही, हे एवढं नाटकं असतील तर मला नाही करायचं. तर ती म्हटली पण अशा किती महिलांना तिथे बसायची संधी मिळणार आहे ह्याचा विचार कर, आणि ती मिळतीये तर ती आपण घेतली पाहिजे. तर या परिस्थितीत आज म्हणजे आपण हे जगाबद्दल बोलतोय पण आपल्याकडेही काय फार वेगळी परिस्थिती नाही आहे. आपल्याकडेही असे अनेकदा, आपण काल बोलत होतो तेव्हाही उल्लेख झाला आपला, की असे मंत्री नेते अनेक भेटतात जे म्हणतात की अच्छा मग तुझं बाळ कोण बघतं, मग तुम्हा मुलींना रात्री कसं काय बाहेर पाठवतात, मग तुझ्या घरी म्हणजे सपोर्टिंग तेवढं काही सिस्टम आहे का, अच्छा सासू आहे का, मग सॉर्टेड असेल, तुझं आई आहे का, मग सॉर्टेड. अरे पण ते मूल माझं आणि माझ्या नवऱ्याचं दोघांचं आहे, आमच्या दोघांची जबाबदारी आहे, आम्ही वाढवणार आहोत, आम्ही बघून घेऊ आमचं काय करायचंय ते. म्हणजे मला तर एका मंत्र्यांना असं विचारावं वाटलं की तुम्ही मला म्हणता रात्रीचं मी कसं फिरते, म्हणजे तुमच्याच राज्यात महिला सुरक्षित नाही ते मान्य करताय का तुम्ही, असं परिस्थिती आहे का. तर ही सगळी परिस्थिती बॅकग्राऊंडला असताना आत्ता आपण रिपोर्टिंग बद्दल बोलतोय आणि म्हणून मला वाटतं की महिला पत्रकार म्हणवलं जाणं म्हणजे एका बाजूला असं पण आहे की मी प्रिव्हिलेज आहे की मी कायम इक्वल न्यूज रूम्समध्ये काम केलं, ज्या ज्या ठिकाणी म्हणजे अगदी मिररमध्ये तर मला पॉलिटिकल बीट दिला होता, म्हणजे मला अपेक्षाही नव्हती की मला पॉलिटिकल रिपोर्टिंग करायला मिळेल. त्याआधी IBN लोकमतमध्ये असेल, नंतर लोकमतला मी लिडरशिप पोझिशनला होते, मग सकाळ, आणि मग आता BBC मराठी सोबत काम करते. पण माझं हे प्रिव्हिलेज आहे ते सगळ्यांना मिळत नाही. विशाळगडच्या घटनेच्या वेळी हेच कुठेतरी दिसलं, कारण सरकारने तिथे असं म्हणजे सरकार म्हणजे तिथली जी यंत्रणा होती प्रशासकीय, त्यांनी असं ठरवलं होतं की तिथली जी हिंसा झाली होती, त्याला मी दंगल म्हणणार नाही, तिथं जी हिंसा झाली होती त्यानंतर कुठल्याही पत्रकाराला तिथे जाऊ द्यायचं नाही. आदल्या दिवशी आम्ही गेलो, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी पत्रकार तिथे होते. त्या दिवशी माझे अनेक सहकारी असं सांगत होते की कॅमेरामनला चाकू लावले गेले, तू आत्ताचं जे फुटेज आहे ते डिलीट कर म्हणून धमकावलं गेलं. आणि त्यानंतर पुढचे 2 दिवस सगळी दुनिया जातीये, नेते जात आहेत, लोक जात आहेत, फक्त बंदी कुणाला, पत्रकारांना. पहिल्या दिवशी आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत गेलो, ठरवलं की जेवढं मिळतंय तेवढं करूया. येणारी लोक होती, काही सामाजिक कार्यकर्ते वगैरे, ते बोलले आमच्याशी. दुसऱ्या दिवशी पुन्हा मदत घेऊन काही लोक चालले होते, मला वाटतं खासदार आणि तिथले काही स्थानिक नेते होते, ते सगळे मदत घेऊन जाणार होते आणि त्यांच्या पाठोपाठ आम्ही माध्यमं पण जात होतो. सकाळचे सगळे निघालेले होते आणि तिथे गेल्यानंतर त्या सगळ्यांना पलीकडे सोडलं गेलं आणि पत्रकारांना थांबवलं गेलं. तर आम्ही म्हटलं पत्रकारांनी का नाही जायचं, असं काय आहे तिथे लपवण्यासारखं की आम्हाला तुम्ही थांबवताय. आता माझ्या नशिबाने म्हणा की तिथे सगळे पुरुष पोलीस होते आणि पुरुष पत्रकारांची संख्या म्हणजे जास्त नाही, मी एकटीच महिला होते, मी मुलगी होते, पण त्यामुळे असं झालं की त्या सगळ्यांना ते थांबवू शकत होते, मला हात लावता येत नव्हता. मी म्हटलं तुम्हाला काय करायचंय ते करा. साधारण एक 20 किलोमीटरचं अंतर होतं जिथे आम्हाला थांबवलं होतं. मी चालले, माझ्या कॅमेरामन जो सहकारी आहे त्याला सोडणार नाही म्हणाले. मी म्हटलं मी जाते, मी शूट करते, मी येते, ट्रेक करत जायचं आहे, माझी तेवढी केपेबिलिटी आहे, पण मला बघायचं आहे तिथे काय आहे. आणि अक्षरशः आम्ही चालत निघालो. मग त्यानंतर पोलिसांनी असं सांगितलं की आमच्या गाड्या आम्ही देऊ, आम्ही सांगू तेवढ्याच वेळ तुम्ही जायचं, तेवढ्याच वेळात परत यायचं. त्यांच्या गाडीतून मी वर गेले. आम्ही रिपोर्टिंग करताना अनेक बायका, पुन्हा त्यात एक मला वाटतं की एक फायदा पण आहे की जास्त मोकळेपणाने त्या माझ्याशी बोलू शकत होत्या. तर त्यांनी घराघरातनं नेलं आणि आम्हाला दाखवलं. इतकी वाईट अवस्था होती, आजही मला पाहून आठवून अंगावर काटा येतो की धान्य सांडलंय, जाळपोळ तर झालेलीच होती, धान्य सांडलंय, ते धान्य पुन्हा वापरता येऊ नये म्हणून त्याच्यात काचा फोडल्यात. अशा सिच्युएशनमध्ये आणि हे सगळं सुरू असताना आपल्या लहान लहान मुलांना घेऊन त्या काही एका अंतरावर जंगल सारखी जागा आहे जिथे गवेत, जिथे अनेक वन्य प्राणी आहेत, अशा ठिकाणी लपून राहिल्या होत्या अंधार पडेपर्यंत की आपल्याला सुरक्षित राहता यावं. तर मग हे जे घडतंय हे आम्ही दाखवायचं नाही का. तिथनं खाली येईपर्यंत मग पोलिसांची ती गाडी दरम्यान निघून गेली होती. मी म्हटलं मला रिपोर्टिंग करायचं, तुम्ही मला थांबवू शकत नाही, मी शूट झाल्याशिवाय खाली येणार नाही. भाजीचं ते मदत घेऊन गेलेली जी गाडी होती त्या ट्रक सदृश्य गाडीतनं, टेम्पो सदृश्य गाडीतनं आम्ही पुन्हा खाली आलो आणि मग आमच्या वाहनात आम्हाला बसू दिलं. पण त्या एका ठिकाणी मला म्हणजे
काय दुःखही आणि फायदाही असं दोन्हीही महिला पत्रकार म्हणून ग्राउंड रिपोर्टिंग करताना मला जाणवलं. विशाळगडबद्दल बोललो, पण अजून एक घटना मला फक्त आठवते. असंच नीती नागेचा खून झाला होता खर्ड्यामध्ये आणि अनेक संघटनांनी तेव्हा मोर्चे काढलेले होते, लॉंग मार्च काढला होता आणि त्याचं रिपोर्टिंग करायला आम्ही पुण्याहून, मी तेव्हा IBN लोकमतमध्ये होते, पुण्याहून निघालो होतो आणि रस्त्यात अगदी नगर रोडला काही एक मला वाटतं म्हणजे जस्ट गावात शहर सोडलं असेल माझ्या फोनवरती, तेव्हा साधे फोन वापरायचो, म्हणजे SMS अपडेट्स पाठवाचा काळ होता तो. माझ्या मोबाईलवरती एक SMS आला, अत्यंत अश्लाघ्य भाषेतला मेसेज, आणि मला कळेना की काय. मी फोन लावला, फोन बंद, तो ज्या नंबरवरनं मेसेज आला होता. काही वेळाने अजून एक मेसेज, आणि हे सगळं रात्री 10 ते 12, 1 पर्यंत आम्ही प्रवास करत होतो. त्या सगळ्या वेळ हे मेसेजेस येत राहिले. थोडंसं असं वाटायला लागलं की आपण इथे चाललोय म्हणून असं काही होतंय का, हे वेगळं काही आहे. आणि ते मेसेज इतके वाईट लेवलचे होते की जेव्हा मी ते पोलिसांना पाठवले त्यावेळेस ते पोलीस हे म्हणाले की हे काय, आणि तू म्हणजे हे ताबडतोब तू आम्हाला कळवायला पाहिजे होतं. तर फक्त पत्रकारांचे नंबर शेअर होतात, यातनं माझा नंबर शेअर झालेला होता. आणि एक मनुष्य, म्हातारा मनुष्य, साधारण 70-80 वर्षाचा असेल, तो हे मेसेजेस पाठवत होता. आणि नंतर घटनेशी काहीच संबंध नव्हता त्याचा. त्या घटनेशी काही संबंध नव्हता, ते नंतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये कळलं. पण रात्री आपण जेव्हा जातोय कुठेतरी तेव्हा असे मेसेजेस येत आहेत, आणि मग आपण म्हणजे काय कनेक्शन आहे का नाही, ती अस्वस्थता मला अजूनही विसरता येत नाही. आणि त्या कंप्लेंट नंतर त्या लोकांना त्या माणसाला पकडल्यानंतर अनेक अशा महिला पुढे आल्या ज्यांचे संसार मोडायची पाळी आली होती की असेच मेसेजेस तो त्यांना करत होता म्हणून. फारच गंभीर आहे हे. आणि वेगळ्या प्रकारे कदाचित या फील्डमधल्या सगळ्याच महिलांना थोडाफार असा अनुभव आलेला असतो आणि त्यातनं ते जायला लागतं, आपण पुढे जातो. मला शुभांगीकडे वळूया आपण आता. शुभांगीनी तिचं शिक्षण सगळं मराठी माध्यमातनं झालंय आणि आता ती पत्रकारिता करतेय ते इंग्रजी माध्यमातनं. हे अतिशय कौतुकाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी तिला वेगळे एफर्ट्स नक्कीच घ्यायला लागले असतील. तर ते काय एफर्ट्स घ्यायला लागले हे मला काल पण मी तिला म्हणाले की हे ती फार उत्साही नव्हती हे सगळं बोल, त्यात काय एवढं, हे माझं मी केलं ते. म्हटलं तसं नाहीये हे. असं वळणाऱ्या, अशा वळू इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थिनी असतील, अनेक पत्रकार असतील आता ज्या काम करतायत, तर त्यासाठी तू काय एफर्ट्स घेतलेस हे आम्हाला समजून घ्यायला आवडेल शुभांगी. शुभांगीचं एक फक्त मी सांगते की इथे बसलेल्या 3 लोक एकाच संस्थेच्या बॅकग्राऊंडमध्ये काम वा वा. मी सर्वात अगोदर या मंचाचे आभार मानते की मला बोलायची संधी दिली. माझा कदाचित पहिल्यांदाच मी स्टेजवर बसून बोलत असेल. प्रश्नाकडे येते. मी या अगोदर म्हणजे मी माझ्या करिअरची सुरुवात केली ती मराठी माध्यमातून. जवळपास 12 वर्ष मी मराठी माध्यमात काम केलं. ते मी डेस्कवर काम केलेलं आहे. आणि त्यानंतर मला जी संधी मिळाली, मला असं खूपदा वाटतं की आपण जे आपलं व्यक्तिमत्व घडतं ते आपल्याला मिळालेल्या संधींमुळे आणि ती संधी मिळवण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्न यामुळे आपण त्या संधीपर्यंत पोहोचतो. मला वाटतं की मला ती संधी पहिल्यांदा दिली ET प्राईमने. 2019 साली DCC ज्याचा उल्लेख केला गेला, 2019 साली DCC डिफेन्स करस्पॉन्डंट कोर्स नावाचा एक मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडून दरवर्षी आयोजित केला जातो. इथे बऱ्याच नवीन मुली आहेत ज्या नवीन करिअर सुरू करतायत, त्यांच्यासाठी पण ते उपयोगी आहे. दरवर्षी त्याचे फॉर्म्स निघतात आणि तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करू शकता. मी 2019 साली केला आणि मला ते काय म्हणूया एक सुरुवात मिळाली डिफेन्स या क्षेत्राकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याची. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स अशा, आणि त्यासोबतच मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स याच्यामध्ये तुम्हाला 1 महिनाभर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जायला मिळतं. तिथले त्यांचे लिमिटेशन्स आणि भारताचं सामर्थ्य या दोन्ही गोष्टी तुम्ही एकाच ठिकाणी बघू शकता. त्यामुळे ती पार्श्वभूमी असल्यामुळे मला वाटतं ET प्राईममध्ये डिफेन्स, मला जॉईन करायच्या अगोदर डिफेन्स आणि एरोस्पेस असा एकच व्यक्ती जो दिल्लीमध्ये बसलेला होता, ती व्यक्ती ते पाहत होती, त्याच्याकडे ती जबाबदारी होती. शिशिर प्रसाद ET प्राईमचे एडिटर, त्यांनी मला ही संधी दिली आणि मी ET प्राईमला दाखल झाले. हा प्लॅटफॉर्म जो होता, ET प्राईम जो प्लॅटफॉर्म होता, तो
फीचर एडिटिंगचा फीचर रायटिंग आणि एडिटिंगचा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे मला तिथे बराचसा वेळ मिळाला स्वतःच्या चुकांवर काम करण्याची, स्वतःच्या अभ्यासावर काम करण्याची, एखाद्या गोष्टीच्या खोलात जाण्याची आणि त्यावर लिहिण्याची. ती संधी मला वाटतं ET प्राईममध्ये मिळाली. आणि मला वाटतं त्यानंतर ET प्राईम नंतर मी गेलं वर्षभर युरेशियन टाइम्समध्ये काम करते ॲज अ इंडिपेंडंट रायटर म्हणून मी तिथे लिहिते. पण मला वाटतं मी जवळपास 250 ते 300 स्टोरीज मला वाटतं एका वर्षामध्ये मी दिलेल्या आहेत. शुभांगी, त्याला जोडून विचारते की सगळ्यांनी हे डिफेन्स ऐकलेलं असतं, पण तुझं आणखीन त्याच्यामध्ये पुढं स्पेशलायझेशन आहे. डिफेन्स आणि त्याचा संबंध फायनान्स म्हणजे त्याच्याशी जोडून तुझं जे रिपोर्टिंग आहे ते आहे. गेल्या काही दिवसात आपण बघतोय की भारत डिफेन्सच्या संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर वगैरे व्हायच्या आपण गोष्टी ऐकतोय, सगळी चर्चा चालू आहे. तर त्यामुळे हे फील्ड एकदम ग्रो झालंय मीडियामध्ये का काय, म्हणजे की ते आधीच होतं आणि आता आपण एक्सप्लोअर करतोय ह्या सगळ्या गोष्टी. तुझ्या एकूण आता तुझ्या करतीस फील्डमध्ये स्टोरीज, त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी आत्ताही म्हणेन की डिफेन्स हे क्षेत्र अजूनही फार मर्यादित आहे. म्हणजे ते फक्त मी मराठी किंवा रिजनल लँग्वेजमध्ये नाही म्हणत आहे, इव्हन इंग्लिशमध्येही जर जेव्हा डिफेन्स असा विषय येतो तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा दिल्ली असं आठवतं. मुंबईमध्ये बसून तुम्ही डिफेन्स कव्हर करता म्हणजे तुम्ही नेमकं काय करता असं अनेकांना प्रश्न पडतो. ET प्राईम हे काय म्हणूया इकॉनॉमिकल अँगलने एखादी स्टोरी कव्हर करण्यामध्ये त्या प्लॅटफॉर्मचा हात आहे. त्यामुळे आम्ही जी सुरुवात केली ती म्हणजे ऑफकोर्स एडिटर्सचा त्यामध्ये बराच मोठा वाटा होता. त्यांचं आणि आमचं डिस्कशन अशा पद्धतीने व्हायचं की आपण इकॉनॉमिक अँगलने एखादी गोष्ट कव्हर करू शकू का. तर पॅरामिलिटरी फोर्सेस असू दे, त्यामध्ये आम्ही मुंबईच्या पोलिसांच्या हेल्थची स्थिती अशा अँगलनी स्टोरी कव्हर केलेली आहे. कुठलाही भाग जरी घेतला पण तरी त्यामध्ये तो इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट आपला जो आहे त्याला हातभार लावणारा तो भाग असतो. त्यामुळे त्याचं महत्त्व तिथे असतं. तो आपण इकॉनॉमिक अँगल जोडू शकू का त्या स्टोरीजना, याचा आम्ही प्रयत्न केला आणि तशा पद्धतीच्या स्टोरीज पुढे आणल्या. आत्ताही मला वाटतं इथे आपण बसतोय मुंबईमध्ये बसून जेव्हा आपण बोलतोय तेव्हा डिफेन्स क्षेत्र म्हणजे आता जर इव्हन दिल्लीचे रिपोर्टर्स किंवा डिफेन्स जे कव्हर करतात बऱ्याचदा PR ही गोष्ट आता डिफेन्समध्ये पण आलेली आहे. त्यामुळे डिफेन्सचे PR जे देतील किंवा ज्या अपडेट्स देतात त्या बऱ्याचशा आपल्याला वर्तमानपत्रामध्ये मिळतात. पण त्याच्या पुढे जाऊन डिफेन्सचं कितपत रिपोर्टिंग होतं, जे फील्डवर जाऊन रिपोर्टिंग करायचा प्रयत्न करतात त्याच्यात इकॉनॉमीतला सगळ्यात मोठा वाटा आपण डिफेन्सला देतो. काय घडतंय आपण फारसं बघत नाही. बरोबर. त्यामागे मला वाटतं 2014च्या नंतर काय बदललं असं जर म्हटलं तर 2014च्या नंतर डिफेन्स हा पहिल्यांदा आपण संरक्षण क्षेत्र म्हणून त्याकडे बघत होतो. 2014 नंतर डिफेन्स सेक्टर, डिफेन्स इंडस्ट्रीज या नावाचं किंवा या वलयाभोवती फिरणारं वातावरण एक गव्हर्नमेंटच्या पुढाकाराने म्हणा किंवा तसं निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. बरेचसे प्रोग्राम्स होतात. डिफेन्स एक्सपो आता गांधीनगरला झालेला, गुजरातला झालेला, यामध्ये कोलकात्याला ईस्टेक झालेला आहे, आत्ताच यावर्षी बंगलोरला एरो इंडिया झालेला आहे. हे इव्हेंट्स का होतात तर हा बेसिकली B2B बिझनेस टू बिझनेस हा काय म्हणूया कनेक्शन्स वाढावीत, त्यामध्ये बोलण्याची संधी, त्यांना एकमेकांना पाहण्याची किंवा काय म्हणूया एकमेकांचं जाणून घेण्याची संधी मिळावी. त्या एखाद्या नवीन फील्ड तयार होतोय आणि बरोबर ती संधी व्यवस्थितपणे एखादी नवीन कंपनी असेल जी आताच काहीतरी डिफेन्स क्षेत्रामध्ये उतरली असेल, पण त्याबद्दल आपण बोलूया पुढच्या प्रश्नात. ओके. पण मला एकच मिनिट ह्यातच ऍड करायचं. डिफेन्सचं बोलत होतो आणि 2014च्या आधी ती जे म्हणतीये त्या काळापर्यंत मी डिफेन्स कव्हर केलाय. त्यामुळे तो काळ कदाचित ह्या
एका मिनिटात सांगते, म्हणजे मग ते सगळं एकत्र बघता येईल आपल्याला. 2014 पासूनचा काळ शुभांगींनी सांगितला, पण 2014 पर्यंतचं डिफेन्स रिपोर्टिंग मी केलेलं आहे. आणि त्यावेळेला डिफेन्स हा एक वेगळा बीट होता जो डिसेंट्रलाइज्ड होता. म्हणजे 2014 मध्ये काय बदललं तर सगळं दिल्ली स्थित झालं आणि डिफेन्स हे दिल्लीतूनच कव्हर होईल असा एक साधारणपणे नियम झाला. पण त्याच्या आधी प्रत्येक झोन, वेस्टर्न झोन, सदर्न झोन, ईस्टर्न झोन हे अत्यंत वायब्रंट डिफेन्स रिपोर्टिंग सेंटर्स होते. इथून नेव्ही संदर्भात, पुण्यातून आर्मी संदर्भात बऱ्यापैकी फील्ड रिपोर्टिंग व्हायचं आणि ते अनालिटिकल लेवलवर सुद्धा व्हायचं. अधिकाऱ्यांना मीडियाशी बोलायची संधी दिली जायची. तो प्रश्नच नव्हता. म्हणजे तो एक असा काळ होता की जिथे अधिकारी तुमच्याशी कॉन्फिडन्सनी, जो कॉन्फिडन्स आता मला क्षेत्रात दिसत नाही, कुठल्याच क्षेत्रात दिसत नाही, कॉन्फिडन्सनी बोलू शकायचे आणि ओपनली सांगू शकायचे. तो काळ आता नाही. पण त्या काळात इन्व्हेस्टिगेटिव्ह हे डिफेन्स बीट्सवरही दिल्लीमध्ये रिपोर्टर्स नसताना अशा स्टोरीज झालेल्या आहेत. मी स्वतः अशी एक स्टोरी मुंबईतून केलेली आहे ज्याच्यात डिफेन्स सॅटेलाइट इमेजरीवरचं एक इन्व्हेस्टिगेशन केलं, ज्याच्यात पार्लमेंटमध्ये गदारोळ झाला. डिफेन्स मिनिस्टरनी त्या काळात इन्क्वायरी ऑर्डर केली आणि मला एक डट्ट्याही देण्यात आला की कदाचित तुमच्यावर ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट खाली ऍक्शन होऊ शकते, कारण तुम्ही हे जे डॉक्युमेंट छापलेत हिंदूमध्ये ते सगळे नॅशनल सिक्युरिटीच्या संदर्भात आहेत. त्यामुळे तो हा फरक. थँक्यू. या सगळ्या तिघींशी आपण बोललोय आणि त्यांच्या आपण येतोय. चौथ्या पार्टिसिपंट आहेत त्या शिरीन दळवींकडे मी वळतीये. आपण सिनेमातली नामावली बघतो ना, ह्या 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 आणि मग नंतर अमिताभ बच्चन असं येतं ना, तसं आहे ते. मला काल त्यांच्याशी बोलेपर्यंत त्यांनी जे काही स्ट्रगल केलंय ना त्याची कल्पना नव्हती. नाव ऐकलेलं होतं. आपण आत्ताच्या परिसंवादाचं बघितलं की खडतर परिस्थितीमध्ये केलं जाणारं ग्राउंड रिपोर्टिंग, राईट. म्हणजे तुम्हाला ग्राउंडवर आहात तुम्ही आणि तिथं गेलायत आणि नंतर तिथे तुम्हाला रिपोर्टिंग करण्याची संधी मिळाली आहे हे गृहीत धरलंय. ओके. शिरीन मॅडमच्या बाबतीमध्ये असं आहे की त्यांना तिथे त्यांच्या तिथं असण्यालाच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं आणि ते इतक्या गंभीर स्वरूपाचं होतं की आपण आपल्या न्यूजरूममध्ये त्यांच्यापेक्षा अत्यंत सुखाने काम करत असताना त्या जे काही स्ट्रगल करत होत्या त्याची कदाचित आपल्याला कल्पनाही नव्हती. तर ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. शिरीन मॅडम, तुम्ही आधी आम्हाला आवडेल की तुम्ही पत्रकारितेकडे कसं वळलात आणि त्यातही उर्दू पत्रकारितेकडे. म्हणजे आपल्याला माहितीये की मुस्लिम समुदाय थोडासा ऑर्थोडॉक्स आहे की आपल्या घरातल्या मुलींनी पत्रकारितेत वगैरे जावं हा विचार कदाचित आताही सामान्य मुस्लिम कुटुंबामध्ये केला जात नसेल. त्या काळी म्हणजे एक 40 वर्षांपूर्वी 32 इयर्स. ओके. त्यावेळी केला गेला आणि तुम्ही कसं वळालात पत्रकारितेकडे आणि नंतर वळूच या आपण तुमच्या. हाँ, पढ़ाई करते वक्त मुझे लगा कि मुझे डॉक्टर बनना चाहिए. DHMS कर दिया, लेकिन 8 स्टैंडर्ड से मैं फ्लुएंटली मराठी नहीं बोल पाती हूँ, तो एक आसान हिंदी हिंदुस्तानी बोल रही हूँ. कोई बात तो नहीं, कोई 8 बात स्टैंडर्ड से मैंने आर्टिकल लिखने शुरू किए जो मुंबई के उर्दू न्यूज़पेपर में फटाफट धड़ाधड़ छप रहे थे. हफ्ते में 3-3 आर्टिकल छप रहे थे 8 स्टैंडर्ड में. जब मैं 10th में आई तो एक दावत आई थी कि हम एम ए हिजाजी के साथ एक शाम मना रहे हैं, तो आप जरूर आइए. मैं जब गई तो गेट पे मुझे रोका गया, बेटा ये तुम्हारा कार्ड नहीं मम्मी का कार्ड है, अपनी मम्मी को भेजो, तुम वापस जाओ. ये एक अजीब सा वो था, लेकिन ठीक है, फिर मुझे एंट्री दी गई. उसके बाद ऐसा हुआ कि मैंने 91 में उर्दू न्यूज़पेपर हिंदुस्तान ज्वाइन किया. लिखते लिखते तब तक मैं पॉलिटिकल आर्टिकल लिख रही थी जो एडिटोरियल पेज पे छपते थे. किसी को पता नहीं था कि राइटर लड़की है, उसकी एज क्या है, कुछ नहीं, छप रहा था बस. उस पर लोगों के रिव्यू भी आते थे. 91 में मैंने हिंदुस्तान डेली को ज्वाइन किया और मैं ये चाहती थी कि मैं फील्ड पर भी काम करूं और डेस्क पर भी. लेकिन 92 में फसादात हो गए थे और मैंने सोचा कि मुझे न्यूज़ कवर करना चाहिए. जब मैं बाहर जाती थी मुझे कोई व्हीकल, टू व्हीलर या कुछ भी चलाने तो नहीं आता था, लेकिन दूसरे रिपोर्टर्स, जो मर्द रिपोर्टर वो बाइक से जाते थे, कवर करते थे. अब कैमरा फटाफट, उस वक्त मोबाइल का जमाना नहीं था, वो मुझसे पहले ऑफिस पहुंच जाते थे, उनकी खबरें लग जाती थी और मैं पीछे रह जाती थी. तो मैंने सोचा ये मेरे लिए ठीक नहीं है. लेकिन उससे ज्यादा तकलीफें जो आई हैं दफ्तर में काम करते हुए, मैंने अपने ऑफिस में सारे काम किए. जैसा कि आपने बताया, जब उस वक्त लेआउट बनाया जाता था,
और बटर पेपर पे प्रिंट निकालते थे, A4 शीट पे प्रिंट निकलता था, और ये सब कुछ हमने सीखा, ये सारे काम किए, लेकिन हमारा कहीं पे भी कोई नाम नहीं जाता था। फिर एक संडे मैगजीन निकलने लगा, हिंदुस्तान का स्पेशल इशू, जुमा मैगजीन और संडे मैगजीन। तो एज फीचर एडिटर मुझे जॉब दिया गया कि आप इसके सारे फीचर्स और इसमें आर्टिकल जो होंगे आपको देखने, आप इसकी फीचर एडिटर रहोगी। इसको जब ये चीजें डिक्लेयर हुई तो इतना हंगामा होने लगा कि लोग मेरी इस पोस्ट को स्वीकार नहीं कर रहे थे। मुझसे ये पूछा जाता था, आपको कौन लिख कर देता है? आपका जो कॉलम छप रहा है चचा बोल बच्चन, ये लिखता कौन है? यही सवाल होता था, इसे लिखता कौन है? मैं लिख रही हूं। अच्छा, आपको आता है लिखना? इतना बुरा लगता था। उसके बाद मैं उर्दू न्यूज़पेपर सहाफत में एज कॉलमिस्ट, और मुझे एडिटोरियल पेज दिया गया। वहां भी थोड़ा, अरे एडिटोरियल पेज, अभी ज्वाइन करते इनको एडिटोरियल पेज दे दिया, इनका कॉलम भी छप रहा है, ऐसे थोड़ी होता है। यहाँ सारे सीनियर मर्द बैठे हैं, इनको मौका मिलना चाहिए था। खैर कोई बात नहीं। फौरन वहां पे एक एडिटर साजिद रशीद का आप लोगों ने नाम सुना होगा, उनका देहांत हो गया। हसन कमाल भी छोड़ के चले गए, मुझे एडिटर की पोस्ट मिल गई। उस पर इतना हंगामा हुआ कि सबने ओनर से कहा, अगर आपने इन्हें एडिटर बनाया तो हम सब एक साथ जॉब छोड़ के जाएंगे, इनसे कहो अकेले बैठ के पेपर निकाले। फिर उन्होंने एक आदमी से बात की कि आप है ना यहाँ पर एज एडिटर बैठिए, ये एसोसिएट एडिटर रहेंगी, लेकिन आप इनके मामले में दखल नहीं देना, इनको जैसा करती है करने दो। लेकिन वो नहीं माने। अच्छा, आपने ये कॉलम लिखा, इसको डिलीट करो। तो मैंने कहा ठीक है, डिलीट कर दिया। अब अगला कॉलम आप लिखेंगे, मैं नहीं लिखूंगी, क्योंकि एडिटर को लिखने आना चाहिए। वो इस बात को लेके वो छोड़ के चले गए। एक दूसरे ऐसे बहुत कुछ हुआ। फिर बाकी इसके बाद मुझे इतना हैरेस किया गया। जब मैं अवधनामा में एडिटर इन चीफ थी तो मुझ पर ऐसे केस कर दिए गए। एक ही दिन में 5 FIR, 28 MC, नॉन बेलेबल, मैं अंडरग्राउंड हो गई। 10 दिन में अपने बेटे के साथ सिर्फ कार में घूम रही थी, छत नहीं थी, कहीं रुक नहीं सकते थे, किसी होटल में नहीं रुक सकते थे। आई कार्ड बताना पड़ेगा, पता चलेगा शिरीन दलवी आई है, पुलिस मेरे पीछे पड़ी थी। मतलब मुझे अरेस्ट करने के लिए मोर्चे निकाले गए, और जाके कमिश्नर के ऑफिस पे धरना देके बैठे थे सब लोग कि जब तक वो अरेस्ट नहीं होगी हम यहां से उठेंगे नहीं। उस वक्त कमिश्नर जो थे राकेश मारिया थे। फिर ये केस जो स्टेट CID को दिया गया, जब ये स्टेट CID के पास पहुंचा तब जरा शांति हुई। मुंबई में आप कुछ नहीं कर सकते थे। फिर मुझे मेरी एक फ्रेंड हसीना खान ने कैसे भी कांटेक्ट किया और बोली कि आप मुझसे मिलो, आपका कुछ हुआ कि नहीं। मैंने कहा कोई वकील मेरा केस नहीं ले रहा है। बोलते थे ये केस हम हाथ में नहीं लेंगे। फिर उन्होंने कहा कि चलिए हम मिहिर देसाई से मिलते हैं, और एडवोकेट मिहिर देसाई ने ये केस हाथ में लेकर सारे केस जो अलग अलग एरिया में थे, FIR और जितने NC थे वो सब क्लब करके उन्होंने हाई कोर्ट में पेश किया। फिर मुझे तकरीबन 15 दिन के बाद 3 दिन की एंट्रीम बेल मिली थी। इसके बाद ये 3-3 दिन की एंट्रीम बेल मिल रही थी। ज्योति मैडम यहाँ बैठी हैं, ये कवर कर रही थी उस वक्त, और बहुत सारे लोगों ने कवर किया। हर न्यूज़पेपर में इंग्लिश, हिंदी, मराठी सब में ये खबर आ रही थी। बहुत सारे टीवी वाले भी आ रहे थे, लेकिन मैं किसी को फेस नहीं कर पा रही थी, क्योंकि मैं जब तक पूरी बेल नहीं हो जाती फिर मुझे NM जोशी मार्ग में हर मंगल को जाके हाजिरी देना थी। वो एक अलग परेशानी, मैं बाहर नहीं निकल सकती थी। आप यकीन मानिए, एक बहुत बड़े मुंबई के न्यूज़पेपर में किसी मौलाना के नाम से फतवा लग गया था कि वो जहां दिखाई दे उसे कत्ल कर दो। मैंने अपने बच्चों को स्कूल कॉलेज से हटा के घर में बिठा दिया कि पता नहीं मैं नहीं मिलूं तो ऐसा ना हो कि मेरे बच्चों पे अटैक कर दे कोई। हालात ऐसे हो गए थे कि अटैक किया जा सकता है। मेरे घर पे पुलिस मेरी हिफाजत के लिए बैठी थी, जिसको मुंबई के एक उर्दू न्यूज़पेपर ने ऐसा लगाया कि शिरीन दलवी के इस कदम की वजह से पूरे महाराष्ट्र में रेड अलर्ट, जबकि ऐसा कुछ नहीं हुआ था। बहुत इन्हें मतलब गलत खबरें, गलत न्यूज, और उसके बाद मैंने सब छोड़ दिया, मैं शांत हो गई। कुछ पूछना है? हाँ, बता रही हूं मैं। चार्ली हेब्डो मैगजीन पर उस वक्त अटैक हुआ था।
मैं चूंकि एडिटर थी तो मैंने एडिटोरियल लिखा था। मेरे एडिटोरियल में ऐसी कोई बात नहीं थी जो काबिल गिरफ्त हो, क्योंकि मैं इतने बरसों से लिख रही हूँ, मुझे पता है कि किस पर गिरफ्त हो सकती है। रात को 11 बजे 11:30 बजे कॉपी प्रेस में जाने से पहले उस दिन मैंने सब एडिटर से कहा कि मैं घर जा रही हूँ और ये सब सेट हो गया है, बस प्रेस में भेज देना। उसने और बोला कि मैडम फोटो, तो मैंने कहा नहीं, फोटो तो उनका लगाना, पॉप का लगाना, जिन्होंने स्टेटमेंट दिया है कि किसी के भी मजहबी जज्बात को ठेस पहुंचाने वाले को नतीजा भुगतना होगा, ये पॉप का स्टेटमेंट था, उसका उनका फोटो लगा देना। और अगर वो मैगजीन का फोटो जैसे जिस पे लिखा था हमने सबको माफ किया, तो मिलता है तो लगाओ, न तो जाने दो, ऐसे ही कोई बात नहीं। उसने चार्ली हेब्डो मैगजीन का 2006 का पुराना फोटो लगा दिया था, जबकि ये मामला 2015 का था। वो लेकर ये सारे हैरेसमेंट और केस हुआ, जबकि मैंने नेक्स्ट डे अपने ही पेपर में अपोलोजाइज किया, छाप दिया था कि हम माफी चाहते हैं, ये जो हुआ है गलती से हुआ है, मैनेजमेंट की तरफ से और पूरे एडिटोरियल बोर्ड की तरफ से हम माफी चाहते हैं, लेकिन हमें माफ नहीं किया गया, हमको बहुत दौड़ाया गया। वो सिर्फ एक बहाना था, जबकि वो उसको छापने में भी मेरा कोई इंटेंशन नहीं था, मैं थी नहीं वहां पर। लेकिन नेक्स्ट डे जो उर्दू न्यूज़पेपर में कवरेज दे वो ये था कि एक बंदा बयान दे रहा है कि मैंने मैडम को बहुत रोका, वो नहीं मानी, वो बोली कि इससे मेरे पेपर की पब्लिसिटी होगी, मुझे छापने दो, मुझे मेरा काम करने दो। ये फ्रंट पेज पे छपा था। मतलब बहुत कुछ ऐसा होता रहा जिससे लड़के यहां तक पहुंचे। समजू शकतो आपण की काय लेवलचा सगळा स्ट्रगल आहे खरंच, आणि त्यातनं बाहेर येऊन आपल्या अंगावर शहारे येत आहेत आणि त्या अतिशय शांतपणे त्या आपल्याशी शेअर करतायत, हे आणखीन वेगळ्या लेवलचं सगळं आहे। तुम्हाला मी काल पण म्हटलं फोनवर बोलताना आणि पुन्हा आता जाहीरपणे म्हणते सलाम। नहीं कोई बात नहीं, शुक्रिया। तो शांत रही 8 साल। उसके बाद अभी मैं हिंदुस्तानी प्रचार सभा का उर्दू मैगजीन जो है उसमें एज एडिटर एकदम शांति से काम कर रही हूँ। ही पण कौतुकाची गोष्ट आहे की पुन्हा एकदा त्या मुख्य प्रवाहात आल्यात आणि त्या आता काम करू शकतायत शांतपणे, हे आणखीन एक सकारात्मक चिन्ह आहे असं मी म्हणेल। आपण पुन्हा एकदा विषयाकडे येऊया की हे सगळं करत असताना, ग्राउंड रिपोर्टिंग करत असताना, जेव्हा एखादी महिला हे सगळं ग्राउंड रिपोर्टिंग करते तेव्हा तुम्ही भलेही सगळे जेंडर न्यूट्रल आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असू, पण एक बायोलॉजिकल म्हणून काही गोष्टी असतात। तर मला विचारायचं प्राची तुला की खूप ग्राउंडवर आपण हिंडतो, प्रत्येक वेळी कधी पाऊस असतो, कधी ऊन असतं, ते काळ पण तो प्रचंड मोठा असतो, कदाचित तुम्ही सकाळी केव्हा तरी लवकर बाहेर पडता आणि रात्री परत कधी येणार हे तुम्हाला माहिती नसतं। अशा सगळ्या वेळी मगाशी म्हणाल्या कल्पना मॅडम की तेव्हा सुद्धा जी स्वच्छतागृहांची परिस्थिती होती मॅडम तीच आज पण आहे। अजिबात स्वच्छतागृह मुंबईत नाहीयेत, बाकी ग्रामीण भागातला आणि मराठवाड्यातली परिस्थिती आणखीन वेगळी असेल, मुंबईत पण तीच परिस्थिती आहे, पुण्यात पण तसंच असेल। तर ते सगळं कसं फेस करता तुम्ही की कधी मासिक पाळी असते, तुम्हाला युरिनला जायला सुद्धा नाही जागा तुम्हाला कुठे शांतपणे, तर हे सगळं कसं फेस करता तुम्ही, आणि बाकीच्या सगळ्या फिजिकल गोष्टी, फिजिकल स्ट्रेस येतात ते सगळं कसं करता? आणि दुसऱ्या लेवलवर मला खात्री आहे की लगेचच्या लगेच रिपोर्ट करायचं, म्हणजे तू टीव्हीमध्ये आणि पेपरमध्ये सुद्धा काय की त्याच्यावरची एक जबाबदारी असते आपली, म्हणजे एक सगळ्या प्रिंटमध्ये काम करणाऱ्या संध्याला सुद्धा माहिती असेल की आज आपण कितीही नीट काम केलं तरी रात्री कधीतरी स्वप्न पडतं की हेडिंग काहीतरी चुकलंय, वेलांटी चुकली आहे आणि सगळेजण उद्या हसतायत आपल्याला आणि विचारतायत। ही स्वप्न मला अजूनही आम्हाला आता करिअर या स्टेपला आल्यावर सुद्धा पडतात। तर तसा ताण तर खूपच मोठा असतो। तर फिजिकल स्ट्रेस आणि मेंटल स्ट्रेस तुम्ही कसं करता, म्हणजे मला दोघींना पण विचारायचंय। आपण प्राचीकडून मी फक्त एक आकडेवारी वाचून दाखवते हे सगळं बोलण्याच्या आधी, कारण आपण ज्या मुद्द्यांबद्दल बोलतोय त्याच्यापेक्षा खूप भयंकर परिस्थितीमध्ये खूप भयंकर रिपोर्टिंग करतात। वुमेन प्रेस फ्रीडम नावाचा एक रिपोर्ट जाहीर केला जातो, ज्यात त्यांनी म्हटलंय की 21 women journalists were killed, which was the highest number since women press freedom began tracking in 2019. मागच्या 2024चा हा रिपोर्ट आहे। 951 व्हायोलेशन्स आहेत महिलांच्या अगेन्स्ट, जो 2023 पर्यंतच्या आकडेवारीच्या तुलनेत 56% ती वाढ आहे। आणि लिगल हॅरॅसमेंट वाढली आहे, व्हायोलेशन वाढलेले आहे, फिजिकल असॉल्ट्स वाढलेले आहेत, काही महिला वॉर कव्हर करायला गेलेल्या किंवा इतर ठिकाणी हल्ले होऊन त्यांचे मृत्यू सुद्धा झालेले आहेत। सो जेव्हा आपण आपल्याकडच्या परिस्थितीमध्ये बोलतो, म्हणजे मी काय त्याला जस्टिफाय नाही करणार, पण ती पण फार काही म्हणजे क्रांतिकारक सुधारणा आहे असं नाही,
पण याहीपेक्षा भयंकर स्थितीत लोक काम करतायत आणि त्याची कुठेतरी म्हणजे सतत जाणीव ठेवून काम करावं असं मला वाटतं. उल्लेख अनेक गोष्टींचा झाला. मला 2 मुद्दे प्रामुख्याने मांडायचे आहेत. टॉयलेट्सबद्दल मी माझ्या करिअरची सुरुवात केली 2008 मध्ये, तेव्हाही रिपोर्टिंग करत होते. 2025 मध्येही रिपोर्टिंग करते. ना आकडेवारी बदलली आहे ना परिस्थिती वर्सन होत चालली आहे असं मी म्हणेन. कारण अनेकदा असं होतं की अशा ठिकाणी असतो आपण की जिथे दिवसभर म्हणजे काही पंतप्रधानांची रॅली आहे, काळे कपडे घालून जायचे नाहीत, पाण्याच्या बाटल्या घेऊन जायच्या नाहीत, 3 तास आधी साधारण तुम्ही आतमध्ये जा. ते गेल्यानंतर सिक्युरिटी कन्सर्न्स आहेत मान्य, ते गेल्यानंतर तुम्हाला बाहेर पडायची सोय आहे. आतमध्ये ना पाणी आहे ना तुम्हाला काही वॉशरूमला जायची सोय आहे. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे पुरुष महिला सगळेच जे कोण तिथे असतात थांबून राहावं लागतं त्यांना. आणि म्हणजे ऑप्शन चॉईसच नाहीये तुम्हाला वॉशरूमला जायचा. ग्रामीण भागात जेव्हा फिरतो, म्हणजे ग्रामीण भागात तुलनेने बरी परिस्थिती असते असं मी म्हणेन. कारण तिथे लोक स्वतःच्या घरातलं वॉशरूम वापरायला तरी विचारलं तर पटकन जा तुम्ही वापरा असं म्हणतात. पण सेमी अर्बन शहरं या सगळ्या ठिकाणी म्हणजे आजारांना निमंत्रण द्या आणि मग नंतर आपला दवाखान्याचा खर्च भागवा, हीच परिस्थिती सगळीकडे. आणि म्हणजे आय एम शुअर ज्या आपण सगळेच फील्डवर काम करतो बहुतेक लोकांना हे मान्य होईल. दुसरं एक मुद्दा म्हणजे मग महिला म्हणून काही परिस्थिती बदलतीये का किंवा काय, तर काही वर्षांपूर्वी मी एका संस्थेत काम करत होते. तिथे दरवर्षी कुठली संस्था ते मी नाही सांगणार, पण तिथे दरवर्षी एक संपादक किंवा सिनियर पातळीवर काम करणाऱ्या लोकांची बैठक होते, अॅन्युअल प्लॅनिंग आणि सगळ्या इतर गोष्टी. तर सगळ्या प्रिंट डिजिटल TV असं सगळं असलेली संस्था, तिथे कॉन्फरन्स रूममध्ये सगळे लोक बसले होते, जमले होते त्या मीटिंगला ज्यांना इन्व्हायटेड होते ते. आणि तिथे महिलांची संख्या होती 2, त्यातही एक जी ऍक्च्युअली एडिटर पदावर होती आणि दुसरी मी जिथे एकटी होती म्हणून मला इन्व्हाइट केलं गेलं होतं. सो ही आजची कंडिशन आहे. आपण म्हटलं की वेगळ्या परिसंवादात हे बोललं जाणार आहे, पण मॅडम सारखे काही अपवादच मला वाटतं आजही त्या म्हणजे संधी मिळतेय, पण किती हे मिळतंय माहित नाही. महिला अनेक ठिकाणी मला वाटतं फक्त लोणचंच असं असताना की आणि ह्यांचा पण उल्लेख झाला पाहिजे किंवा महिलेचा उल्लेख झाला पाहिजे. आपण काल बोलत होतो तेव्हाच मला एक आठवलं की आता पुण्यात अलीकडे 2 मेजर घटना झाल्या. एक फलटणमध्ये डॉक्टरची आत्महत्या, पुण्यात म्हणजे मी पुण्यात म्हणते पुण्याच्या अंडर कव्हर करायला येणाऱ्या, आणि त्यानंतर एक लँड ग्रॅबच्या 2 केसेस. दोन्ही प्रकरणांमध्ये अनेक लोकांनी ट्विट केलं. आता कव्हर करताना मी तर डे टू डे फील्डवर नसते, पण मला माहित होतं की जितके कष्ट पुरुष करतायत तितकेच महिलाही करतात. ब्रेक स्टोरी ज्यांनी केली त्याचं कौतुक आहेच अर्थात, आणि इतरही मित्रच आहेत, पण 4 पुरुषांची आणि एका महिलेचं नाव अनेकांनी घेतलं. बाकीच्यांचे कष्ट नाही आहेत का, बाकीच्यांचे एफर्ट्स नाही आहेत का, रिपोर्टिंग तेवढंच होतं. म्हणजे मला ते आलेल्या महिला पत्रकाराचं नाव सुद्धा फक्त तोंड देखलं आलंय का काय, की एक अगदीच सगळ्याच पुरुषांचं नको म्हणून असं वाटलं. त्यामुळे हा म्हणजे वेगवेगळ्या पातळ्यांवरचा संघर्ष आहे आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्याला ते चॅलेंजेस फेस करत पुढे जायचंय. ताणाबद्दल आपण बोलूया, त्याचं काय करता तुम्ही? 2 वेळा मला आतापर्यंत मी ट्रीटमेंट सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिकल काउन्सिलिंग घेतलंय. पहिल्या वेळेला त्याचं कारण बायोलॉजिकल होतं. पोस्टपार्टम डिप्रेशन झालं होतं मला आणि त्रास झाला होता आणि भयंकर होता. म्हणजे वेळीच जर मला तेव्हा मदत नसती मिळाली तर आज माझी मुलगी या जगात नसती. तर मी असे विचार होते की तिला रस्त्यावर सोडून द्यावं का. आणि त्यावेळी मी पहिल्यांदा ज्या सायकॅट्रिस्टकडे गेले ते म्हणाले, ओके तू काय करतेस? मी म्हटलं मी पत्रकार आहे, मला सतत लोकांमध्ये राहायची सवय आहे. ते म्हटले मग जा की लोकांमध्ये, काय प्रॉब्लेम आहे? हा प्रॉब्लेम आहे की तुम्ही आपण न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये राहतो, पूर्वी जॉईंट फॅमिलीज होत्या, जॉईंट फॅमिलीजमध्ये बायकांचं सहज सगळं भागून जायचं, आता तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आहात तर तुम्हाला. म्हटलं पण माझा हा मुद्दाच नाहीये. म्हणजे मी कामाला जाते, मी काम सुरू केलं होतं, खूप लवकर सुरू केलं होतं, याच आहे की कदाचित त्याच्याने रिलीफ मिळेल, पण हे कुठे तुम्ही घेऊन जाताय? मग सुदैवाने माझ्या दुसरे डॉक्टर म्हणजे हमीद दाभोळकरांनी कन्सल्ट केलं आणि मग त्यांनी एका डॉक्टरकडे डायरेक्ट केलं आणि माझी ट्रीटमेंट झाली. पण त्यावेळेला जेव्हा मी ओपनली याबद्दल बोलायला लागले तर मला फील्डमधल्याच अनेक मुली महिला रिप्लाय करत होत्या की अगं आम्हाला पण असं झालं होतं, पण आम्हाला कळलंच नाही की हा त्रास हा होता. हे पत्रकारांचा प्रश्न आहे. म्हणजे बाकी समाजात तर अनेक लोक असतील, पण म्हणजे फील्डमधले लोक सांगते की आम्हाला असं झालं होतं. ताण धावपळ या सगळ्याचे परिणाम नकळत आपल्या शरीरावर होत असतात. आत्ताही 2 महिन्यापूर्वीपर्यंत मी अँझायटीसाठी ट्रीटमेंट घेत होते, कारण सतत
रेस्टलेसनेस कदाचित माझ्या जे प्रोफेशनल चेंजेस आहेत त्याचा भाग असेल किंवा माझ्या स्वभावाचा भाग असेल माहित नाही, पण सतत आता हे घडलंय आणि मग काय पुढे काय, मग ह्याचं काय मिळतंय का, अपडेट मिळतंय का, मी कुठल्या तरी भलत्या गावात घडलंय कुठल्या तरी भलत्या गावात, पण मग मला माझी रिस्पॉन्सिबिलिटी असं मला वाटणं, या सगळ्याचा ताण आणि मग आपली नेहमीची धावपळ, ह्या सगळ्यामुळे त्याचा ताण येत होता. आणि त्याची जाणीव होऊन ट्रीटमेंट मी घेतीये, मला जाणीव आहे म्हणून, पण मला नाही माहिती की ते लोकांच्या ताणातनं यापेक्षा एक्स्ट्रीम ताणातनं जातात आणि ते इग्नोर करतात. नक्की असंच असेल असं, कारण ज्या प्रमाणामध्ये हेल्थचे इश्यूज पत्रकारांच्या समोर येतात, पुरुष पत्रकार सुद्धा यातनं काही वेगळं नाहीत, पण महिलांना अनेक आघाड्यावर लढायला लागतं, त्यामुळे ते अनुभव कदाचित वेगळे असू शकतात. तुला काही विनय सांगायचं आहे? मला ह्या बाबतीत ॲड एवढं करायचं आहे प्राची, की टीव्हीला हा स्ट्रेस खूप जास्त असतो कम्पॅरेटिव्हली, कारण तुम्ही एकतर तुमच्यावर सतत ब्रेकिंगची जबाबदारी असते आणि ते स्वतःवरही तुमचं स्वतःचं प्रेशर असतं की अरे बापरे इथे फ्लॅश झालं, अरे हे आपल्याकडे नाही आहे. हे आपल्या परिक्षेत्रात म्हणजे आता नॅशनलला तर मुंबईत बसून तुम्ही महाराष्ट्र बघता, कुठेतरी गडचिरोलीला काहीतरी झालेलं असतं, दुसऱ्या चॅनलने कुठेतरी काहीतरी फ्लॅश केलेलं असतं आणि तुम्हाला अक्षरशः काही सेकंद किंवा काही मिनिटं एवढाच वेळ असतो हे कन्फर्म झाल्याशिवाय बातमी चालवायची नाही, हे तर आपण पुढे जाऊच शकत नाही या नियमाच्या. त्याचं प्रेशर आणि ते प्रेशर घेतल्यावर तुम्ही जेव्हा ऑन एअर असता तेव्हा तुम्ही जे बोलता तो प्रत्येक शब्द ऐकला जातो किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला अकाउंटेबल साहजिकच धरलं जातं आणि त्यामुळे तुम्ही असं काहीतरी बोलून जाऊ नये की जे खरं नाहीये. बरं, काहीतरी एखादी घटना घडली, अगदी आग लागण्यापासून ते फायरिंग होईपर्यंत कुठलीही घटना, पहिल्या अर्ध्या तासात तुमच्याकडे खूप स्केची डिटेल्स असतात. सगळेजण चालवतात म्हणून तुमचंही चॅनल चालवतं, तुमचं चॅनल चालवतं तर तुम्हाला सतत ऑन एअर ठेवलं जातं, कारण अपेक्षा अशी असते की तुम्ही त्याच्याबद्दल अजून माहिती द्यावी. तुम्ही जर का सतत ऑन एअर आहात तर तुम्ही माहिती कशी घेणार? बरं, तुमच्याकडे मोजून 4च वाक्य आहेत, तीच तुम्ही बोलून फायनली तुम्ही जेव्हा सतत अँकरला असे खुणवायचा प्रयत्न करताय, बॅक टू द स्टुडिओ असं जेव्हा तुम्ही एका मिनिटाच्या काळात 4 वेळा म्हणताय, तेव्हा जर का अँकर क्यूज घेत नसेल की बाबा ह्याच्या पलीकडे माहिती नाहीये, आता बास झालं, तेव्हा तो जो स्ट्रेस बिल्डअप होतो. महाराष्ट्रात तर सरकार कोसळलं, सकाळचा जो शपथविधी झाला म्हणजे मी कधीच आयुष्यात विसरू शकत नाही तो दिवस. लोक पहाटे म्हणतात, ती पहाट नव्हती, 7-7:30 वगैरे काहीतरी वेळ होती आणि वीकली ऑफ होता, निवांत. म्हटलं टीव्हीला असलं तरी असा एक दिवस येतो की जेव्हा तुम्हाला वाटतं की आता बास, आता मी आज काहीतरी छान बनवणार आहे नाश्त्याला आणि बघणार आहे की घरात पिल्लाला काय खायचंय. आणि मी अशी निवांत 7:30ला फोन वाजून, मॅडम ये चीफ मिनिस्टर बने. म्हटलं पागल हो गए हो क्या? उद्धव ठाकरे छापा है हमने, असं मी म्हणजे एव्हरी न्यूज पेपर हॅड दॅट हेडलाईन. म्हणजे इतकी कमी वेळ जगलेली हेडलाईन कदाचित कोणीच पाहिली नसेल की आदल्या दिवशी हे ठरलं की बाबा उद्धव ठाकरे हे, आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण चित्र बदललेलं. मिनिटांचा फरक. तुम्हाला चॅनल सांगताय ANI वर व्हिज्युअल्स येत आहेत, हा माणूस मुख्यमंत्री आहे, हा माणूस उपमुख्यमंत्री आहे, आणि राजभवनात नेटवर्क नाही, कारण तिथे दरबार हॉलमध्ये नेटवर्क नाही कुणाचंच. तुम्ही काय कराल तुम्ही? म्हणजे ANI वर व्हिज्युअल्स येत आहेत, बातमी लागली आणि तुम्ही ऑन एअर आहात, म्हणजे अरे त्या ह्याच्यात तुम्ही सांगता की व्हिज्युअल्स अभी जो ANI से आ रहा है उठा लो, मुझे 2 मिनिट दो. ती 2 मिनिटं तुम्ही तोच फोन ठेवता, त्याच फोनवरून सतत प्रयत्न करता की कुणाचा तरी लागेल, कुणीतरी उचलेल. एक चुकून फोन लागतो कुणाचा तरी आणि तो माणूस म्हणतो हो खरंय, बास. एवढ्या एका माहितीवर तुम्ही तासभर फोनवर आहात. बरं, तासभर फोनवर आहात, तुम्ही फायनली तो फोनोवर स्पीकरवर टाकून तुम्ही तयारी करताय, कारण आता तुम्हाला राजभवनात पोचलं पाहिजे, कारण मग सगळा अख्ख्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे. 1.5 तासात तुम्ही एकीकडे फोनवर आहात, ह्यात तुमच्या घरच्यांच्या खाण्याचं काय होणार आहे वगैरे हा विषय फारच दूरचा आहे म्हणजे, पण तुम्ही त्यातल्या त्यात जरा प्रेझेंटेबल दिसून पटकन घर सोडणे, स्वतःच्या प्रवासाची काहीतरी तजवीज करणे. अपेक्षा अशी असते की फोनवर तुम्ही राहताना हे सगळं करावं. तुमच्याकडे एकच फोन आहे, म्हणजे आता अखंड
टीव्हीच्या पत्रकारांना चिडवलं जातं की तुम्ही 2-2, 3-3 फोन घेऊन फिरता, बुकीज सारखे वाटता वगैरे, फिक्सिंग करता का आणि एकही उचलत नाही वगैरे जे काही. पण ते जे प्रेशर असतं की तुम्ही एका फोनवर सतत ऑन एअर आहात, तुम्ही जे बोलताय ते तुम्ही तितक्याच कॉन्शियसली बोललं गेलं पाहिजे की ज्याच्यामुळे कुठेही चुकीचा मेसेज जायला नको, आणि तरीही तितक्याच कॉन्शियसली तुम्ही ह्याचाही विचार केला पाहिजेत की आता तुमचा व्हिडिओ जर्नलिस्ट लाईनअप करायचा आहे, त्याला कुठे भेटायचं आहे, कुठून राजभवनात कितीपर्यंत पोहोचलं पाहिजे. दुसरीकडे ऑफिसचे मेसेजेस थांबलेले नसतात, तुम्ही ऑन एअर आहात म्हणून तुमचा व्हॉट्सअप वाजायचा थांबत नाही. लाईव्ह कितने बजे आ सकते हैं, पहला लाईव्ह फ्रेम राजभवन से कितने बजे मिलेगा. I'm like, dude, we have just broken the story. Like, you know, how soon can all of this happen? त्यामुळे टीव्हीचा हा जो स्ट्रेस असतो विशेषतः रिपोर्टिंगसाठी हा थ्रू द रूफ आहे. म्हणजे आता मला जवळपास 1 वर्ष झालंय प्रिंटला येऊन, पण मला अजूनही सकाळी 5:30ला असं होतं, पहिलं बुलेटिन 7 वाजता आहे, स्टोरी लिस्ट कुठे आहे, काय ब्रेक करणार आहे. म्हणजे मला अजून आय एम स्टील वर्किंग ऑन माय सेल्फ की शांत, श्वास घ्या, श्वास सोडा, आणि 8 वाजता काहीही ब्रेकिंग होणार नाहीये. 9ची मीटिंग आहे, म्हणजे 9च्या मीटिंगला मी जवळपास डे प्लॅन घेऊन असा जाते ना इथे या पेपरला की जणू काही म्हणजे आता 12 वाजता पेपरच छापणार आहे. आणि सगळेजण म्हणतात की व्हॉट इज द प्रॉब्लेम. तो जो टीव्हीचा स्ट्रेस आहे इट ॲक्ट्स ऑन यू ॲट सो मेनी लेवल्स. म्हणजे पर्सनल लाईफमध्ये तुम्ही जास्त चिडचिडे होता, तुम्ही जास्त इम्पेशंट होता, तुमचं छोटं लेकरू असेल त्याला करायला काहीतरी वेळ लागत असेल तर तुमच्या आत ज्वालामुखी असा भडकत राहतो की त्याचं काही चुकलं तर तुम्हीच भडकणार आहात. म्हणजे इट्स सच अ डिफिकल्ट ॲक्ट टू डिस्कनेक्ट अँड टू से दॅट you're not going to let it affect anybody beyond you, and you're going to work on yourself to make sure that it doesn't affect you beyond a particular level. पण तो कॉन्स्टंट स्ट्रेस आहे, कारण त्या कामाचं नेचरच ते आहे की तुम्ही प्रत्येक क्षणी ह्या अँझायटीत जगावं की आत्ता काही मिस होत नाहीये ना, आत्ता काही मिस होत नाहीये ना. 2-2 माणसं, 3-3 माणसं अख्खं राज्य हँडल करतात. एक मराठी समजा तुम्ही रिजनलसाठी काम करत असाल, एक माणूस अख्खं रिजन हँडल करते. हे किती फिजिबल आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या माणसाकडून किती अपेक्षा ठेवता. एक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर म्हणून ह्याचा विचार बरं अत्यंत रिप्लेसेबल आहे, काही टॅलेंट लागत नाही, 4 शब्द नीट बोलता आले, एकसंध वाक्य बोलता आली की तुम्ही ऑन एअर टाकले जाता. त्यामुळे तुम्ही आज आहात, उद्या दुसरं कोणीतरी आहे, इतक्या सहज रिप्लेसेबल जॉब्स असल्यासारखं वागवलं जातं जिथे कुठेही म्हणजे तुम्ही गेलात तर पुढच्या क्षणाला ते भरायला कोणीतरी जागा भरायला बसलेला आहे आणि नोबडी इज गोइंग टू मिस यू. त्यातून जास्त वाढणारा प्रेशर की मी असं काहीतरी करायला पाहिजे की ज्याच्यामुळे स्वतःची एक म्हणजे इट इज अनएंडिंग. आणि टीव्हीचं प्रेशर तुम्ही कम्पेअरच नाही करू शकत कशाशी. मी फक्त एकच वाक्य ऍड करते, म्हणजे वेळ जातोय म्हणून थोडक्यात. माझ्या आत्ताच्या 2 नोकऱ्या. आत्ता 9 वाजता आमची मॉर्निंग मीटिंग असते. ती मीटिंग मी घरात नाही कुठूनही अटेंड केली तरी मला कोणीही काही म्हणत नाही. पण मी जेव्हा टीव्हीमध्ये ह्याच्या आधीच्याच नोकरीत काम करत होते तेव्हा कुणाचाही फोन आला, डेस्कचा असू देत, म्हणजे तिथे मी बॉस होते पण तिथे तरीही डेस्कचा फोन असू देत, एडिटरचा असू देत किंवा ज्युनियरचा असू देत, मला घरातले लोक असं म्हणायचे तुझ्या ऑफिसचा फोन आलाय ना, तू वेगळ्या खोलीत जाऊन बोल. कारण मला येणाऱ्या ताणाचा, त्या फोनमधल्या आरड्याओरड्याचा त्यांच्यावरही परिणाम होत होता आणि अख्खं घरच चिडचिड होतंय का काय अशी परिस्थिती आली होती. म्हणजे हे जे तू म्हणालीस की तुम्ही कधीही रिप्लेसेबल असू शकता, हा तणाव आणखीन सगळ्यांचाच मोठा आहे. आणि जसं कल्पना मॅडम म्हणाल्या की तुम्हाला दुप्पट काम करून ते प्रूव्ह करायला लागतं, तर बायका म्हणून तुम्ही दुप्पट काम करता आणि ते तुम्ही प्रूव्ह करता. 2 वेळा मी अशा संस्थांमध्ये काम केले जिथे अचानक 1 फाईन डे मेल आला की उद्यापासून आपली संस्था बंद होतीये. आणि आपण सगळेजण त्याच शॅडोमध्ये आहोत. म्हणजे ती एक संस्था म्हणूनच नाही, कुठलाही म्हणजे जसं आता झालंय प्रायव्हेटायझेशन तर तुम्हाला त्याचा फेस करायला लागणार आहे आणि तुम्ही ते निवडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ती तक्रार करायला पण कदाचित आता जागा नाही आहे. मी शुभांगीकडे परत येते. शुभांगी, हे सगळं एकदम असं काय म्हणतो टोजवरचं रिपोर्टिंग आणि तू वेगवेगळे मगाशी उल्लेख झाला की हे सगळे डिफेन्सचे एक्सपोज होतात आणि हे सगळं रिपोर्टिंग. तर एक्सपोजच्या कदाचित आपण बातम्या बघतो तेव्हा एखादी मोठी तोफ समोर प्रवेशद्वारावर लावलेली असते आणि कुणीतरी उद्घाटन केलेलं असतं आणि तेवढीच बातमी. ऍक्च्युली हे एक्सपोज काय असतात आणि ते
कसं कव्हर करायला पाहिजे, तू कसं बघतेस त्या सगळ्या एक्सपोजकडं, हे पहिली गोष्ट. आणि दुसरं असं की मगाशी उल्लेख झाला की आपण म्हणतो की मोठ्या प्रमाणामध्ये डिफेन्ससाठी पैसे दिले जातात, तर ते व्यवहार की कदाचित तुम्ही तेव्हा नसाल पत्रकारितेमध्ये, पण बोफोर्स वगैरे हे सगळ्या देश हादरवलेल्या गोष्टी होत्या, तर ते सगळे व्यवहार कसे होतात आणि तुम्ही पत्रकार कसं बघता त्याच्याकडे? डिफेन्स एक्सपो आपण जेव्हा, म्हणजे मला वाटतं हे विनय आणि प्राची खूप चांगलं सांगू शकतील, जेव्हा डिफेन्स एक्सपो एखादी मीडिया, टीव्ही मीडिया असेल किंवा प्रिंट असेल, प्रिंट थोडासा तरी वेळ मिळतो, पण टीव्ही मीडियाला दाखवायचं असतं काहीतरी, आपल्याला ऑन एअर टाकायचं आहे, तर मग काय दाखवणार, तर मंत्री वगैरे येतात उद्घाटनाला, ते दाखवतात, किंवा मग जे शोसाठी बाजूला व्हेकल्स लावलेले असतात, विमानं लावलेली असतात, चेसिस लावलेले असतात, ते दाखवतात आणि डिफेन्स एक्सपो भरलेला आहे वगैरे वगैरे हा चाललेला असतो. पण जसं मी अगोदर म्हटलं तसं हा B2B, म्हणजे आपण आत्मनिर्भर भारत किंवा मेक इन इंडिया प्रोग्राम इनिशिएट केलेले आहेत, पण या वस्तू तुम्ही जेव्हा तयार होतात त्या विकणार कुठे, त्यांना त्या विकण्यासाठी बाजारपेठ, ग्राहक असायला पाहिजेत, आणि ते ग्राहक कोण असतील, तर ते मोस्ट ऑफ टाइम गव्हर्नमेंट असतं. आपण इतर देशांनाही त्या एक्सपोमध्ये पार्टिसिपेट करण्याची संधी देतो, ते येतात, त्यांचे प्रोडक्ट्स दाखवतात, त्यामुळे देवाणघेवाण वाढते. हे जे स्टॉल्स लावलेले असतात यांचं बिझनेस रिपोर्टिंग बेसिकली होऊ शकतं. मी आताचा पुण्याचा एक किस्सा सांगेल. पुण्यामध्ये मागच्या वर्षी डिफेन्स एक्सपो आयोजित केलेला होता, आणि 3ही दिवस त्यांनी बेसिकली काय करतात, जेव्हा डिफेन्स एक्सपो ऑर्गनाईज केला जातो, समजा 5 दिवसांचा एक्सपो आहे, तर 3 दिवस हे बिझनेससाठी असतात, 2 दिवस हे जनरल पब्लिकसाठी ओपन ठेवलं जातं. पुण्याचा जो एक्सपो होता महाराष्ट्र सरकारने च्या पुढाकारानं आयोजित झाला होता, आणि त्याच्यामध्ये मला वाटतं ही काळजी घेतली गेली नाही, आणि तो 3ही दिवस सगळ्यांसाठी ओपन होता, आणि नेमका जोडून शनिवार रविवार आलेला होता. तर शनिवार रविवारची पुण्याची सगळी गर्दी तिथे होती. कोणीतरी झोपलंय तिथे, कोणीतरी मुलांना त्या चेसिसवर गाड्यांवर फिरवतंय, असे काही व्हिज्युअल्स बघायला मिळाले. पण बेसिकली हाच त्याचा B2B त्याचा माणूस असतो. सेकंड थिंग, जसं तू कॉन्ट्रॅक्ट्स आणि ह्याचं म्हटलं, तर बोफोर्स घोटाळा हा झालेला होता, मला वाटतं 86-87 मध्ये झालेला होता, म्हणजे आमच्या जन्माच्या वेळी वगैरे. तेव्हा काही एजंट्सला पैसे दिले गेले आणि ते गव्हर्नमेंटकडून दिले गेले असा आरोप होता, आणि मला वाटतं आता जी परिस्थिती आहे ती थोडीशी सुधारलेली आपल्याला दिसून येईल. याचं कारण म्हणजे मी एक उदाहरण देऊन सांगते. आपल्याकडे P-75 इंडिया नावाच्या म्हणजे या प्रोजेक्टच्या अंतर्गत 6 सबमरीन्स भारताला हव्यात. एअर प्रपल्शन सिस्टम असलेली पाणबुडी, म्हणजे जी जास्तीत जास्त वेळ पाण्याखाली राहू शकेल अशी पाणबुडी आपल्याला घ्यायची आहे. त्यासाठी गव्हर्नमेंटकडून सुरुवातीला AON म्हणजे ॲक्सेप्टन्स ऑफ नेसेसिटी अशा नावाचा एक कागद निघतो. त्या नेसेसिटीमध्ये मग जे इंडिजिनस कंपन्या आहेत, भारतीय कंपन्या आहेत, त्या पार्टिसिपेट करतात, त्यांचे स्वतःचे कोटेशन्स मांडले जातात, त्यातून निवडलं जातं. तर या सबमरीनसाठी मला वाटतं L&T आणि माझगाव डॉक या 2 कंपन्यांना निवडण्यात आलेलं होतं. मग या 2 कंपन्यांची जबाबदारी होती की त्यांनी बाहेरचे फॉरेन पार्टनर्स, कारण ती काही टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाही आहे, त्या टेक्नॉलॉजीसाठी आपल्याला फॉरेन पार्टनरची गरज आहे. तर मला वाटतं माझगाव डॉकने जर्मनीची थायसन ग्रुप TKMS आणि L&Tने नवांतिया स्पेनची कंपनी आहे, या दोघांसोबत टायअप केलं आणि ते प्रपोजल्स पुढे पाठवले. त्यानंतर ज्या कंपन्यांची निवड झाली ते 6ही पाणबुड्यांचा प्रोजेक्ट जो आहे तो माझगाव डॉकला गेलेला आहे. मला वाटतं ही चेन जी क्रिएट करण्यात आली आहे आणि इंडिजिनस म्हणजे भारतीय कंपन्यांचा त्याच्यामध्ये सहभाग वाढवला गेला आहे. त्यामुळे जसं एजंटचं अगोदर जेवढं काम होतं ते मला वाटतं एजंटचं काम कमी झालेलं आहे आता. आणि तू म्हणशील ट्रान्सपरन्सी वाढली आहे, इन्फ्लुएन्स नाहीये का, तर इन्फ्लुएन्स ऑफकोर्स आहे, पण मला वाटतं एजंटचं काम कमी झालंय.
हे सकारात्मक पद्धतीनं आपण घेऊया. शिरीन मॅडम, मला तुम्हाला असं विचारायचं की आता जर तुम्ही उर्दू मीडियाकडे बघितलं तर आताच काय चित्र आहे, म्हणजे पुढच्या जनरेशन मधल्या मुली किती दिसत आहेत उर्दू मीडियामध्ये, आणि इज इट होपफुल? उर्दू जर्नलिज्म को शुरू होके 200 साल हो चुके हैं. अगर 200 साल में आप देखेंगे तो एडिटर की पोस्ट पे कोई नाम आता है तो विकिपीडिया में भी देख लीजिए शिरीन दलवी का नाम है. और मुझे फ्यूचर में लड़कियां नहीं नजर आ रही हैं उर्दू मीडिया में, और उर्दू मीडिया की हालत भी अभी पहले जैसी नहीं है. सर्कुलेशन डाउन होता जा रहा है, जॉब नहीं है वहां पर. जब जॉब ही नहीं है तो कौन आके ज्वाइन करेगा, कैसे करेंगे? हालात वैसे नहीं रहे. ये अलग बात है कि उर्दू जबान सब जगह बोली और समझी जा रही है. कुछ लोग उसका स्क्रिप्ट भी सीखना चाहते हैं, सीख रहे हैं, समझ रहे हैं, वो अलग बात है, क्योंकि लोगों को शायद उर्दू गजल ज्यादा पसंद आती है इसलिए. लेकिन उर्दू जर्नलिज्म में अब मुझे तो कोई स्कोप नजर नहीं आ रहा है इन फ्यूचर. फारच निराशाजनक गोष्ट आहे ही, पण सच आहे. हां, पण ते फॅक्ट आहे. आणि माहिती नाही, कदाचित जर्नलिझम वेगळ्या पद्धतीने पुढे जाईल आणि कदाचित पुढे मुली येतीलही. आपण थोडं सकारात्मक राहायला पाहिजे त्याच्याबद्दल. साधना, आपल्याकडे किती वेळ? झालं. निर्वाणीचे 2 शब्द आता प्रगती बोलणार आहे. नाही, हरकत नाही. मी तुमचा शब्द इथे बसून बोलले. अगदी म्हणजे मला पण नाव बातम्यांच्या थ्रू आपण पाहिलं होतं तेव्हा, पण हे सगळा स्ट्रगल एवढा असेल असं माहिती नव्हतं. डिजिटल में अभी उर्दू का नहीं है, जैसे दूसरे भाषाओं में डिजिटल का बढ़ गया है. ईटीवी उर्दू है ना, डिजिटल में ईटीवी उर्दू है और यूटीवी उर्दू आके बंद हो गया. और एक बस ठीक है ना, इंडिया में ईटीवी उर्दू जो है ईटीवी का डिजिटल में यानी कि डिजिटल यूट्यूब वगैरह में है, लेकिन स्टैंडर्ड नहीं है वो. तो इसके लिए कुछ बोलना ही ठीक नहीं लगता, क्योंकि जिसको देखो मतलब एक हाथ में लेके खड़ा हो गया. मैं उसको नहीं मानती कि मैं उसको, हाँ, लेकिन ये जितने न्यूज़पेपर थे वो सब अभी उस पर आ गए, डिजिटल हो गए. मतलब आप उसको ऑनलाइन पढ़ सकते हैं. सारे न्यूज़पेपर की वेबसाइट है तो ऑनलाइन पढ़ सकते हैं, लेकिन कुछ नया नहीं हो रहा है. ओके. खरं तर खूप प्रश्न होते, अजून खूप त्यांच्याशी गप्पा मारायच्या होत्या. मला हे पण समजून घ्यायचं होतं की आता हे म्हणाले दत्ता, जसं जेवणाच्या वेळात तेव्हा तुम्ही सगळ्यांनी त्यांना नक्की विचारा की न्यूजरूम मध्ये प्रवेश, ते न्यूजरूम मध्ये एक महिला पत्रकार म्हणून विश्वास मिळणं आणि तुम्हाला तशा प्रकारच्या गोष्टी करायला मिळणं हा मोठा प्रवास आहे. ते त्यांनी हा विश्वास कमवायला लागतो. तो त्यांनी कसा कमवला हे खरं तर जाणून घ्यायची गोष्ट आहे. पण तो आज आपल्याला दिसतंय की महिला आणि पुरुष ही दरी कमी होताना दिसतीये, त्यांच्यावर तेवढ्या जबाबदाऱ्या टाकल्या जाताना दिसत आहेत. आणि मला हे फ्युचर आणखीन चांगलं वाटतंय, कारण काय अजूनही महिला जास्त जबाबदारीने काम करतात, हे पुरुषही मान्य करतात, हे तुम्हाला नक्की माहिती आहे. आणि एक वाकया, अवधनामा में काम कर रही थी मैं, ये बात जनवरी 2015 की है. एक दिन शाम को पूरा स्टाफ ये बोल के गया कि हमें चाय पीने जा रहे हैं हम. सब गायब हो गए और सारे पीसी लॉक करके गायब हो गए. मैनेजमेंट परेशान कि 1.5 लाख का एड लिया हुआ है, कल छपना है. मैंने कहा आप घबराइए मत, मैं कैसे भी पूरा कर दूंगी. सोशल मीडिया पे न्यूज डाल दी कि कल से अवधनामा मार्केट में नहीं आएगा, बंद हो गया. लेकिन अवधनामा मार्केट में आया, 8 पेज की बजाय 6 पेज, 1 बजे तक बैठ के अकेली ने करके दिया मैंने. क्या बात है. तर मीडिया बदलला असेल, ही जिद्द सारखी आहे, सेमच आहे. म्हणजे पुढच्या जनरेशन मध्ये कदाचित ती आणखी वाढली असेल, कारण त्यांच्याबरोबर टेक्नॉलॉजी आहे. आणि आपण हा प्रवास आणखीन जिद्दीने पुढे तसाच चालू ठेवणार आहोत, मला खात्री आहे.
तुम्ही सगळ्याजणी या संवादामध्ये सहभागी झालात. गप्पा मारत्या आल्या आपल्याला, थोड्या अर्ध्या मुर्द्या का होईना, आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला ऐकून घेतलं. मनापासून धन्यवाद. यशवंतराव चव्हाण सेंटरचे पण मनापासून धन्यवाद.